येणारी पिटोरी अमावस्या शुक्रवार दिनांक 22 ऑगस्टला सकाळी 11:55 नंतर चालू होत आहे आणि अमावस्या शनिवार दिनांक 23 ऑगस्टपर्यंत सकाळी 11:35 पर्यंत असणार आहे. तर ज्या स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी जीवितीची पूजा करतात त्यांनी पिटोरी अमावस्या किंवा 64 योगिनींची पूजा करून आरती करून आपल्या मुलांना ओवाळू शकतात. त्याचबरोबर अमावस्या शनिवार दिनांक 23 ऑगस्ट सकाळी 11:35 पर्यंत असल्याकारणाने ज्यांना शुक्रवारी शक्य नाही ते शनिवारी रात्री देखील 64 योगिनींची पूजा करून किंवा आरती करून आपल्या मुलांना ओवाळू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला पिटोरीची कहाणी देखील वाचायची आहे किंवा शक्य नसल्यास ऐकली तरी चालेल. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 64 योगिनी काय आहेत. तर प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की माझ्या मुलाने सर्व कलागुणांनी संपन्न असावं आणि हे सर्व कलागुण सिद्धी देणाऱ्या असतात त्या 64 योगिनी किंवा 64 अशा दैवी शक्ती ज्यांच्यामुळे आपली मुलं वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त करू शकतात. त्यांना शक्ती आणि संरक्षण देण्याचं काम या 64 योगिनी करतात. या 64 योगिनींचं जर तुमच्याकडे चित्र नसेल तर तुम्ही एका कागदावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 64 चित्रे काढावीत व त्याची पूजा आरती करून आपल्या मुलांना ओवाळावे व त्यांनाही पूजा करायला सांगावी. पूजा करताना अर्थातच हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून धूपदीप दाखवून आणि नैवेद्याला दूध साखर किंवा गुळफुटाने ठेवून पंचोपचार पूजा करायची आहे. मी आता तुम्हाला 64 योगिनी कोण आहेत ते सांगते. 64 योगिनी धैर्य ज्ञान सृजनशीलता आनंद आणि शक्ती यांसारख्या विशिष्ट गुणांशी देखील संबंधित आहेत. प्रत्येक विश्वाचे नियंत्रण करणाऱ्या दैवी स्त्री शक्तीच्या वेगवेगळ्या पैलूंचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या उपासनेमुळे आध्यात्मिक वाढ आत्मशोध आणि कुंडलिनी ऊर्जेचे जागरण होते. 64 योगिनींच्या शक्ती ज्ञानप्राप्ती आणि भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही क्षेत्रांवर प्रभुत्व मिळवण्यात मदत करण्याच्या त्यांच्या क्षमतेसाठी साजऱ्या केल्या जातात. 64 योगिनी म्हणजे देवी काली आणि शिवाच्या भैरव रूपाशी संबंधित शक्तिशाली स्त्री देवतांचा समूह आहे. धर्म पुनर्संचयित करण्यासाठीच्या लढायांमध्ये त्या महत्त्वाची भूमिका बजावतात. या योगिनींची नावे भक्तीने जपली जातात आणि त्यांच्याकडे गूढ शक्ती आहे. त्या योगिनी पुढील प्रमाणे बहुरूपा तारा नर्मदा यमुना शांती वारुणी क्षेमकरी ऐंद्री वाराही रणवीर वनरमुखी वैष्णवी कालरात्री वैद्यरूपा चारचिका बेताली छिन्नमस्तिका वृषभनन ज्वाला कामिनी खटवारा कर्कली सरस्वती बिरूपा कोबिरी भालुका नरसिंही विरिजा विक्टनन महालक्ष्मी कौमारी महामाया रती कर्करी सर्पछाया यक्षिणी विनायकी विंद्रावलिनी वीरकुमारी माहेश्वरी अंबिका कामायनी खटबारी स्तुती काली उमा नारायणी समुद्र ब्राह्मी ज्वालामुखी अग्नेयी अदिती चंद्रकांती वायुबेगा चामुंडा मूर्ती गंगा धूमावती गांधारी सर्वमंगला अजिता सूर्यापुत्री वायुवीणा अघोरा आणि भद्रकाली.